जर त्या ठिकाणी आजपर्यंतच्या इतिहासामध्ये जिल्हा परिषदेची निवडणूक असताना त्या ठिकाणी मंत्री कसे जातात, का कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो, 2-2, 5-5 हजार कार्यकर्ते कोण बोलवतं, याची चौकशी झाली पाहिजे. या सगळ्या गोष्टी, याही गोष्टीची चौकशी झाली पाहिजे. 11 वाजता जिल्हा परिषदेची निवडणूक असताना जिल्हा परिषदेच्या सीओला 11 वाजता मीटिंग घ्यायला कोणी भाग पाडलं, याची चौकशी झाली पाहिजे. ज्या सभागृहापासून हाकेच म्हणजे अगदी 10 फूट 15 फुटाच्या अंतरावर 20 फुटाच्या अंतरावर बैठक कशी होते, या सगळ्या गोष्टी सभापती महोदया माहिती घेतल्याशिवाय कुणी दाखल केला, गुन्हा कुणी दाखल केला याची माहिती न घेता कधीतरी भारतीय जनता पक्षावर आरोप करायचा, बाकीच्या सिस्टमवर आरोप करायचा, हे अध्यक्ष महोदय उचित नाही. ज्यांनी दाखल केला गुन्हा तो राष्ट्रवादी पक्षाचा कार्यकर्ता आहे, तो त्या सदस्याचा मुलगा आहे. आणि असं असताना भारतीय जनता पक्षाला दोष द्यायचं काय कारण आहे? कशासाठी भारतीय जनता पक्षावर ब्लेम करता? ही सगळी परिस्थिती सभापती महोदय जोपर्यंत सभागृहाच्या समोर येत नाही, त्याची चौकशी होत नाही, तोपर्यंत अशा पद्धतीची कारवाई करणं उचित नाही. या सगळ्या परिस्थितीमध्ये अशा पद्धतीची भूमिका घेणं योग्य नाही. आणि सभापती महोदय एक आहे, सभापती महोदय या एसपीचं जे आपण निलंबन केलंय त्याला तातडीनं स्थगिती देण्याची आवश्यकता आहे. निवडणुकीची प्रक्रिया आहे, निवडणूक बघेल सभापती महोदय. निवडणुकीमध्ये जी प्रक्रिया झाली ती निवडणूक स्थगित करण्याचा अधिकार इथं नाही सभापती महोदय. त्यामुळे सभापती महोदय अशा पद्धतीनं निवडणुकीच्या प्रिमायसेस मध्ये दहशत निर्माण करणं, स्वतःच्या ताकदीचा वापर करणं, मंत्रिपदाचा वापर करणं, हे सभापती महोदय कुठल्याही नियमात बसत नाही. आपण का नियमाचं उल्लंघन केलं? का 5,000 माणसं सभापती महोदयच्या जिल्हा परिषदेमध्ये घुसली? 5-5 हजार माणसं जिल्हा परिषदेमध्ये जातात निवडणूक चालू असताना सभापती महोदय. अशा पद्धतीचं वातावरण तिथं निर्माण करायचा, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करायचा आणि त्या ठिकाणी तो प्रश्न निर्माण करून सभापती महोदय निवडणुकीच्या अनुषंगानं अशा पद्धतीचं वातावरण